राष्ट्रवादी शरद पवार गटाची संघटन बांधणीची बैठक पार पडली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली। भाजपच्या वतीनं देशात तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। आजपासून 23 मे पर्यंत यात्रा काढली जाईल। यामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री सहभागी होणार असून ऑपरेशन सिंदूरच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार आहे। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली। गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी पाठवलं जाईल अशी ही माहिती मिळाली आहे। पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर काही वेळातच सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले। स्फोटांचा आवाज देखील ऐकू आला। त्यानंतर या भागात ब्लॅकआउट घोषित करण्यात आला। शस्त्रसंधीनंतर लगेचच लष्कर आणि पोलिसांच्या बॉम्बशोधक नाशक पथकांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेले आणि स्फोट न झालेले अनेक बॉम्ब नष्ट करण्याचं काम झपाट्यानं सुरू केलंय। बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील 6 गावांमध्ये जिवंत बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर तिथल्या रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी मिळाली आहे। भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं भारतीय शहर आणि गावांवरती केलेल्या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। यामध्ये भारतानं पाकिस्तानच्या 12 एअरबेसवरती हल्ले केले असून 52हून अधिक वायू सैनिकांचा मृत्यू झाला। मुंबई पहलगाम हल्ल्यानंतर सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले ऑपरेशन सिंदूर नंतर जास्तीच तीव्र झालेत। या कालावधीत एकूण 15 लाख सायबर हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातल्या हॅकर्स टोळ्यांनी केलेत आणि यातील फक्त 150 हल्लेच यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे। पाकच्या ताब्यात असलेल्या बीएसएफचे कॉन्स्टेबल पूर्णम कुमार साहू यांच्या पत्नी रजनी आणि ममता बॅनर्जी यांची फोनवरून चर्चा झाली। साहू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ममता बॅनर्जींनी दिलं। उत्तर प्रदेशातील कुशीनगर इथे जन्मलेल्या 17 नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर हे नाव दिले। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर प्रेरित झालेल्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलींचं नाव सिंदूर ठेवलंय। आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। सरकार आणि सुरक्षा संस्थांशी तसंच सर्व प्रमुख भागधारकांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर आयपीएल बोर्डानं हंगामाचा उर्वरित भाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। 17 मे रोजी हे सामने पुन्हा सुरू होतील। 17 मेला 6 ठिकाणी खेळवले जातील। अमेरिका आणि चीन यांनी एकमेकांवरती लावलेल्या अतिरिक्त आयात शुल्काला 90 दिवसांसाठी स्थगिती दिली आहे। त्यामुळे जागतिक शेअर बाजारानं मोठी उसळी घेतली। अमेरिकी व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि अमेरिकी वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी जिनेव्हा इथे ही घोषणा केली। सांगलीच्या दुष्काळी जत भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। जत तालुक्याला पावसानं झोडपून काढलं। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला। दौंड तालुक्यातील कुसेगाव, केडगाव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली धांदल उडाली। मात्र पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला। दोडामार्ग तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय। मावळातील देहू रोड परिसराला अवकाळी पावसानं झोडपलंय। अचानक आलेल्या या अवकाळी पावसानं सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। परंतु उन्हाळी बाजरी पीक काढणीला उशीर झाल्यामुळे बाजरी पिकाला नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं या ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं चित्र होतं। शहराच्या प्रमुख रस्त्यांवरनं तब्बल गुडघाभर पाणी वाहू लागल्यामुळे व्यावसायिकांचे आणि स्थानिकांचे चांगलेच हाल झाले। मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, कांदा यासारख्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर वीज पडल्यामुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागलाय। अमळनेरमध्ये संत सखाराम महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न झाली। या मिरवणुकीला हजारो भाविकांनी गर्दी केली। अमळनेर तालुक्यातील खर्दे इथे वीज पडून शेतातील बैल जागीच ठार झाला तर 3 गुरं जखमी झाली आहेत। शिवाय शेतात काम करत असलेला सालदार राहुल बारले गंभीर भाजला गेलाय। साई संस्थांच्या तिजोरीमध्ये सुमारे 500 किलो सोनं जमा झालंय। त्यात दागिने स्वरूपातलं सोनं अधिक आहे। अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या भावात दुपटीनं वाढ झाल्यामुळे साई संस्थांच्या संपत्तीत तब्बल 250 कोटींची वाढ झाली आहे। सातारा जिल्हावासियांसाठी खुशखबर आहे। जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची साताऱ्यात एंट्री होते। या कंपनीकडनं जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग जोडणारा प्रकल्प उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे। या कंपनीनं मध्यम पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे।
लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप मावळ मनसेनं केलाय. पायऱ्या बनवण्याच्या कामाला वेग आलेला असला तरी या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसैनिकांनी केला. तरीही ही कामं सुरू असताना अधिकारी आणि ठेकेदार मात्र गायब असल्याचं दिसतंय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून सांगलीमध्ये आयोजित आंबा महोत्सवाला सांगलीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. 5 दिवसांच्या आंबा महोत्सवामधून सांगलीकरांनी जवळपास 33,60,000 आंबे खरेदी केले. सांगलीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ऊस, डाळिंब आणि द्राक्ष पिकात एआय टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो याबाबतची कार्यशाळा घेण्यात आली. मिरजमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं एआय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सांगली जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. बुलढाण्यामध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं चिखली इथे शांती मार्चचं आयोजन करण्यात आलं. या शांतता यात्रेत मोठ्या संख्येनं स्थानिक सहभागी झाले. बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणाऱ्या व्याघ्रगणना कार्यक्रमात 81 मतदानांवरती 162 पर्यटकही सहभागी झाले. कोर झोनमध्ये वन अधिकारीच गणना करतील. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,60,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला सरासरी 1,150 रुपये दर मिळाला. राज्यात बाजारपेठेत 2 महिन्यांपासून करडईची आवक सुरू आहे. सर्वाधिक आवक लातूर बाजारपेठेत झाली. यावर्षी करडईचे दर वाढत्या मागणीमुळे 58 ते 72 रुपये प्रति किलो झाले. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात होणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरता येतील. त्यानंतर 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्याचं वेळापत्रक विद्यापीठानं जाहीर केलंय. मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या सीए परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. आता या परीक्षा 16 मे ते 24 मे दरम्यान घेतल्या जाणार आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा प्रशासनातला टक्का वाढवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात सुरू केलेली पूर्वतयारी अभ्यासक्रम निधीअभावी बंद पडलाय. तसंच 2024-25 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमासाठी आवश्यक परवानग्याही देण्यात आलेल्या नाहीत. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 3,400 रुपयांनी घसरून 93,400 रुपयांवर आले तर चांदीच्या दरात 2,400 रुपयांची घसरण झाली असून चांदीला 94,100 रुपये दर मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. 10वीचा निकाल दुपारी 1 वाजता बघता येईल. देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाला भारतीय रिझर्व्ह बँकेनं तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. नियामक अनुपालनातील त्रुटींप्रकरणी आरबीआयनं ही कारवाई केली आहे. शबरी घरकुल योजनेसाठी प्रस्तावित निधी आणि प्रत्यक्ष वितरित निधीमध्ये कमालीची तफावत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यातील 61,186 आदिवासी कुटुंबांना हक्काची घरं मिळालेली नाही. तुळजापूर धाराशिव मार्गावरील बोरी गावाजवळ ढाब्याला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाने दिली. या आगीमध्ये ढाबा पूर्णपणे जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालंय. नाशिकमध्ये दुचाकी चालकावरती झाड पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. नाशिकच्या सातपूर परिसरातली घटना असून शहरातील जुन्या वाळलेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. साताऱ्याच्या कराड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या दत्त चौकात एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. फटाक्यांच्या दुकानात लागलेल्या आगीमुळे इथे एकच तारांबळ उडाली. भिवंडीत अनधिकृत गोदामांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत भिवंडीत 525 अनधिकृत गोदामं आहेत. विविध कंपन्यांकडून माल ठेवण्यासाठी या गोदामांचा वापर होतो. अनेक कंपन्यांची अत्यंत ज्वलनशील केमिकल्स या गोदामामध्ये साठवली जातात. त्यामुळे या परिसरात आग लागण्याची भीती असते. ग्रामीण भागात फोफवलेल्या गोदामपट्ट्यामुळे नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी राज्य सरकारकडून 2008-2009 मध्ये भिवंडीतील 60 गावं एमएमआरडीए प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सोपवली. मात्र 15 वर्षांपासून एमएमआरडीएनं कोणताच ॲक्शन प्लॅन तयार केला नसल्यामुळे विकास रखडलाय. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता 11वी प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रियेची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. 2 दिवसात सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावरती तातडीनं नोंदणी करणं अनिवार्य असणार आहे. महायुती सरकारनं मुंबई महापालिकेवरील प्रशासकाच्या माध्यमातून पालिकेच्या घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा घाट घातलाय. या विभागात काम करत असलेल्या 32,000 सफाई कामगारांना उद्ध्वस्त करून हा प्रकल्प लाडक्या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे असा आरोप काँग्रेसनं केलाय. अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात झाडं आणि फांद्या पडल्यामुळे पालिका सतर्क झाली आहे. वृक्ष छाटणीची कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले. त्यानंतर या कामाचं सर्वेक्षण होणार आहे.
चिखले गावाजवळ वारंवार होत असलेली गळती रोखण्यासाठी जलवाहिनी बदलण्याचा निर्णय नवी मुंबई पालिकेनं घेतलाय. त्यासाठी 24 तासांचा वॉटर शटडाऊन जाहीर केलाय. उद्या आणि गुरुवारी नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद असेल. पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे पुढील 2 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. उत्तर मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाला खऱ्या अर्थानं गती मिळालेली आहे. रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार करून त्यांना मार्गी लावण्याचं काम वेगानं सुरू आहे. मुंबई घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण होऊनही या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त पालिकेला अजून मिळालेला नाही. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी भोसले समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय. पण पालिका नवीन जाहिरात धोरणाबाबत अद्यापही गप्पच आहे. मुंबई राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला अशी माहिती प्रकाश सरनाईक यांनी दिली. या बातम्यांचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.